स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या मराठमोळ्या स्वामी समर्थ भक्ती या यूट्यूब चॅनलवर। खचलेल्या मनाला उभारी येते, अंधाऱ्या रात्री चकाकी येते, जेव्हा मन माझे स्वामी समर्थांचे गीत गाते। स्वामीजी या नावातच एक ताकद आहे, सगळ्या संकटांना भिडण्याची हिंमत आहे, जगण्याची जिद्द आणि स्वामी भक्त असल्याने आयुष्याला किंमत आहे। स्वामीजी, मनोकामना माझी पूर्ण करा, सगळ्या संकटांना तोंड देण्याची शक्ती अंगात भरा। ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपणास नमन। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे शब्द आठवले की स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते। स्वामी समर्थांचा मोठा भक्त परिवार आहे। भक्त परिवाराकडून स्वामी हे श्री दत्त गुरूचे अवतार मानले जातात। भगवंतामध्ये तल्लीन असलेला भक्त नेहमीच संकटातून मुक्त होऊ शकतो आणि कर्माचे फळ हे कधी ना कधी मिळतेच, असा ठाम विश्वास भक्त ठेवतो। असे सदैव आपल्या पाठीशी ठामपणे उभे असणाऱ्या स्वामींचे आपल्या जीवनासाठी प्रेरणादायी ठरणारे संदेश आपण पाहूया। आज तुमच्यासाठी कोणता संदेश आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही या स्क्रीनवर दिसत असलेल्या भाग्यांकावर बोट ठेवायचे आहे आणि आपल्यासाठीचा आजचा संदेश काय आहे हे जाणून घ्यायचे आहे। तर चला बघूया कोणाच्या नशिबात आज काय संदेश आहे। भाग्यांक 7, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। जो माझे अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योग्य क्षेम मी स्वतः वाहतो। आळशी माणसाचे तोंड पाहू नको, शेत पिकून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा। जा, तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग। भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल। प्रत्यक्ष काळ आला तेथे तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू। आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव, राहिलेला काळ आमच्या नामस्मरणात घालव, मोक्ष मिळेल। मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो आता, निर्धास्त रहा। हम गया नहीं, जिंदा है। भाग्यांक 9, गेलेला काळ कधीही बदलता येत नाही, पण येणारा काळ आपल्याच हातात आहे। आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ। चांगली पाने मिळवणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते। तुझ्यामध्ये फक्त एकच कमतरता आहे, ती म्हणजे आपण गोष्टी करतो कमी आणि बोलतो जास्त। जोपर्यंत तू हारण्याचा विचार करत नाही तोपर्यंत तुला कोणीही हरवू शकत नाही, हे एकदा मनाशी पक्के कर, म्हणजे तू जिंकणार हे नक्की। कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते। स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात, तर स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत। या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही, दुःखाचंही तसंच आहे। काही काळासाठीच दुःख राहतं, तुम्ही फक्त हिंमत ठेवायला हवी। आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी ठेवा। भाग्यांक 4, हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण हजारो चुका माफ करणारे आई वडील मात्र पुन्हा मिळणार नाही। आई वडिलांची कदर कर। यती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते। दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे। निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मते बदलतात। आपल्या स्वतःबरोबर वाईट व्हावं असं वाटत नसेल तर दुसऱ्यांनाही आनंद द्या। तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत आहे, स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करण्याची संधी देतो ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता असते। सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं। मोठं व्हायचं आहे आणि यशस्वी व्हायचं आहे तर अपमान गिळायला शिका। उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील। हा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।